शरद पवारांमुळे टळली होती मोदींची अटक। अमित शहा खून प्रकरणातील आरोपी संजय राऊतांच्या पुस्तकाने उडून दिली खळबळ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक दावे केले आहेत। या पुस्तकाचे प्रकाशन उद्या म्हणजेच शनिवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। मात्र त्याआधीच पुस्तकाची चर्चा माध्यमांवर होताना दिसत आहे। याचं कारण म्हणजे यामध्ये संजय राऊत यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि शहांना त्यावेळी केलेल्या मदतीबद्दलचा खुलासा त्यामध्ये केला आहे। शरद पवार हे यूपीए सरकारमध्ये असताना त्यांनी नरेंद्र मोदींची अटक कशी टाळली होती याबद्दलचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे। राऊत नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहमंत्री अमित शहांना तुरुंगात टाकलं होतं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींकडे होता। मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं। पवारांनी त्यामुळे मोदींची अटक टाळली। मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले असं संजय राऊत यांनी म्हटले आहे। अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते आणि त्यांना तडीपारही केलं गेलं होतं। अमित शहा यांना जामीन देण्यास सीबीआयच्या पथकाचाही कडाडून विरोध होता। पथकात महाराष्ट्र वेडरचे अधिकारी होते। त्यावेळी मोदींनी पवारांना फोन केला आणि त्यांनीही स्वभावानुसार मदत केली। शहांना एका जामीन प्रकरणात मिळाला। हेच अमित शहा महाराष्ट्राशी कसे वागले असा सवालही राऊतांनी केला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।